भविष्यावर बोलू काही कार्यक्रमात संपदा सगळ्यांचं स्वागत करते। त्याचबरोबर मार्गदर्शक राशीचक्रकार शरदजी उपाध्ये यांचं सुद्धा स्वागत करते। आज आपण या भविष्यावर बोलण्यासाठी जे वेगवेगळे मुद्दे निवडलेत त्यातला आजचा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा आहे, थोडा हळवा आहे, थोडा भीती घालणारा आहे किंवा त्याच्याबद्दल बऱ्याच गैरसमजुती आहेत असा विषय आहे। तुमच्या लक्षात आलं असेल, आपण शनी या ग्रहाबद्दल बोलणार आहोत। शनी हा आपल्या या संपूर्ण ग्रहमालेमध्ये कुठल्या स्थानावर आहे आणि तरी सुद्धा तोच का कायम खलनायक आहे आणि तो खरंच खलनायक आहे का? कितीतरी प्रश्न आपल्याला पडतात ना, त्याच प्रश्नांना उत्तर देणार आहेत आज शरदजी। तेव्हा मस्तपैकी ऐका की हा शनी महाराज आपल्या आयुष्यात येतो तर मुळात आधी शनीचं स्वतःची वृत्ती काय आहे? सगळ्या घरांमध्ये एक एक आसक्ती आहे। अगदी गुरु जरी घेतला तरी मान सन्मान शिक्षणाधिकारी येतो। हा एकमेव ग्रह आहे ज्याला कसलीही आसक्ती नाही। त्या महाशक्तीने त्याला एक काम दिले, असा फिरत 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 प्रत्येकाच्या राशीत जा, त्यांना सावध कर की तू ज्यालाही माझी आई माझी बहीण म्हणतोयस, माझे नातेवाईक, हे सगळे तुझे पूर्वीचे कोण होते? नीट विचार कर। तू आज एका झाडावर आलाय, सगळ्यांबरोबर किलबिल करतोयस, सकाळी तुम्ही सगळे कुठे असणार आहात? तर कुठे गुंतू नकोस। आणि असं गुंतल्याने मनाला मग खूप त्रास होतो। त्यापेक्षा हे सगळे खेळ आहेत, उदकावर खेळायचे, बुडायचं नाही, बाजूला जायचं आपल्या। खेळायचे खेळावे, डावी गुंतवणी न जावे, आसक्त असावे सर्वदा। पण हे कोणाला पटेल संपदा? डायबिटीज झाल्याशिवाय साखर सोडणार कोण? मग तो म्हणतो ऑलराईट, प्रत्येकाच्या राशीच्या मागच्या राशीत मी येणार, त्यावेळी तुम्हाला 7.5 चालू होईल। आज कसं कन्या राशीत शनी आहे, तुळेला 7.5 लागली, 12वा शनी अतिक्रूर स्थानी। मग ह्या 12व्या शनीमध्ये सुद्धा 7.5 सगळ्यांना सारखे अनुभव येतील असं नाही। नक्की तुमचा चंद्र कुठे आहे, त्यात तुमचं एक रहस्य काय बघ। आम्ही जन्म का घेतो? वासनेपोटी। वासना कोणाच्या अंमलात गेली? चंद्राच्या। चंद्र कुठल्या स्थानात आहे? मातृस्थानात आहे। तर ज्याची आई खूप लवकर गेली, आईबद्दलच्या वासना अर्धवट राहिल्या, तो मातृस्थानी चंद्र घेऊन येतो। तर जे जाणार आहे त्याच्यात आसक्ती नको, असं शनीचं स्वरूप आहे। म्हणून शनी तू जर टेलिस्कोपमधनं पाहिलास तर शंकराच्या पिंडीसारखा दिसतो। आणि हा मन जिंकलेला संन्यासी आहे, हा खरोखरच संन्यासीच आहे, शंकरच आहे, तो रुद्र आहे। त्यामुळे शनी एक विरक्त करणारा, शांतपणाची अनुभूती देणार, प्रपंचाच्या कटकटीतनं बाहेर आल्यावर जसं आपल्याला वाटतं तसा, मे महिन्यात रिकाम्या शाळा कशा दिसतात तसा शनी येतो। आणि त्याच्या अंमलाखाली असलेल्या मकर कुंभ राशीच्या लोकांना कॉम्पिटिशनमध्ये मागे पडल्यासारखं वाटेल, पण पुढे जी शांतता अनुभव असेल त्यांना काय वेगळीच शांतता असते। म्हणून कुंभ आणि मकरेच्या लोकांना मी नेहमी नमस्कार करतो। भरपूर वेणा सोसल्यावर मातृत्वाचा आनंद काय असतो तो त्या लोकांना मिळतो। एक हनुमानाची कथा आहे की जेव्हा शनी महाराजांनी विचारलं की आमची 7.5 तुमच्या कुठल्या याच्यावर परिणामकारक होऊ दे, तेव्हा त्यांनी मस्तकावर सांगितलं। आणि मग त्या मस्तकावर आपण म्हणूनच तेलाचा काय अभिषेकच म्हणायचं ना, अभिषेक करतो। तर खरोखर शनीची जेव्हा 7.5 लागते एखाद्या व्यक्तीला, तेव्हा त्याच्या आधी त्या व्यक्तीने काय मानसिक तयारी करता येऊ शकते? पहिली गोष्ट म्हणजे मारुतीला असे लाच बेस देऊन 7.5 सौम्य जात नाही। तुम्हाला शनीला प्रसन्न करायचं ना, साधी गोष्ट करा। शनी हा 4th श्रेणीतील नोकर वर्गाचा कारक आहे। गोर गरीब लोक जे असतात, कामगार लोक असतात, ज्याला खायलाही काही नाही, आजारी आहे, शनीच्या अवकृपेला प्राप्त झालेले, परावलंबित्व आणणारी केळसवाणी दुखणी ज्यांना झाली आहेत, महारोग आहे, कॅन्सर आहे, सरळ एक तुमची ऐपत आहे ना, एक टोपली घ्या फळांची, टाटामध्ये जा, त्या पेशंटना वाटा। महारोग झालेल्या माणसाला तेलकट पदार्थ काही नेऊन द्या, तेलाचं महत्त्व आहे। मसाला डोसा असेल, उत्तप्पा असेल, त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा। आंधळ्या माणसाला रस्ता क्रॉस करून द्या, त्याची इच्छा असेल तर। 7.5 सौम्य जाऊन कुठल्या आंधळ्याला उचलायचं आणि पलीकडे घेऊन जायचं हे नाही, लोक अतिरेक करतात।
पण किती आनंद वाटतो ना परावलंबी तो माणसाला आलेला आहे, किंवा रस्त्यात असं पटकन कोणीतरी चाललंय थकलेलं, आपली गाडी थांबवावी, कुठे जायचं आपल्याला, बाबा या बसा, त्याला किती आनंद वाटतो. ह्या नम्रतेने शनीची कृपा जेवढी होते ना तेवढी तुम्ही ताठ वृक्ष झालात आणि मोठ्या वादळाची झुंज जायला गेलात तर होणार नाही. लवाळं व्हावं, मान खाली घालावी, पूर अंगावरनं निघून जातो, पुन्हा लवाळी सेफ. शनीची कृपा नम्र माणसांवर होते म्हणून तुळेला शनी सौम्य जाते. त्याच्यानंतर शनीचा हा आणखी तेलाचा वगैरे भाग आहे, पण तो मारुतीला तेल का व्हायचं, तर मारुतीचं ब्रह्मचर्य, मारुतीची गुरुनिष्ठा ही तुमच्यात बाणवावी. शनीला फार ते प्रिय आहे. संसाराचा सगळा ताप नाहीसा होण्यासाठी तुम्हाला विरक्ती आली पाहिजे. विरक्ती नैराश्याने येते, म्हणून तुम्हाला नैराश्य आणायचे 7:30 काम ते करतो. पण तुमचा चंद्र ज्या राशीत आहे, उदाहरणार्थ एक तुला उदाहरण दिलं, तुम्ही सप्तम स्थानी विवाह स्थानी एखाद्याचं चंद्र आहे, त्याला खूप इंटरेस्ट मॅरिड लाईफमध्ये. त्याने एक विचार करावा, रोज रोज मी तेच सुख भोगतो, तरी मला पुन्हा ते भोगावं असं वाटतं. अतृणे पतितो बंदी स्वयमेपी शाम्यता असं पाहिजे. तर मी सारखं तूप घालत राहिलो, विस्तावर ते बंद केलं पाहिजे. तूप घालायचंच बंद केलं पाहिजे. म्हणून अमुक वय झालं आणि तुम्ही सगळा मनोजय केलात, काय नाही, मी आत्ता उरलो आहे लोकांच्या उपकारासाठी, माझा संसार झाला खूप चांगला, ह्या भावनेतनं अनेक लोकांचं आपण भलं करतो. किती आशीर्वाद मिळतात, किती बरं वाटतं. रस्त्यात एखादी बाई अशी पडलेली असते, काय तिला खायला नाही, अंगावर वस्त्र नाही, जाऊन एक शाल विकत आणली आणि तिच्या अंगावर टाकली. इलेक्शन जवळ आल्यावर नाही, एरवीसुद्धा. तर जे अनुभव येतील ना, स्वतःलाच आनंद वाटतो. आणि तिथे शनी महाराजांची कृपा झाली, छप्पर फाडून देतात, पण तेही नकोसं वाटतं. न लगे मुक्ती धनसंपदा संत संग देई सदा, अशी अवस्था होती त्या माणसाची. म्हणून 7:30 त्या माणसाची मिजाज सगळी उतरते. विवाहस्थानात शनी आहे, वैवाहिक जीवनात रस असतो, पत्नीला किंवा जोडीदाराला काही रोग होतात, कळतं ह्या देहाचा मी एवढी आसक्ती धरली, त्या देहाचे भोग पण आहेत. मन विरक्त होतं, विटतं. इथे लोक म्हणतात काय दुर्दैव, अरे विटलं, मन विटल्यानंतर केवढा आनंद असतो. संत लोक कीर्तन करताना काय म्हणतात, मन इटल तर इटल भेटल. मन इटलं पाहिजे आधी, हा आनंद पण त्या भूमिकेत जायला पाहिजे. आपल्याला ज्योतिष्य लोक शनीबद्दल घाबरवतात. शनी हा त्यांचा अन्नदाता आहे. शनीमुळे तुमचं हे होईल, शनीमुळे पुत्रनाश होईल, तुमच्या मुलाला धोका, लोक पण बिचारे घाबरतात. अशा लोकांना, या ज्योतिषांना जे तुम्हाला मिसगाईड करतात, त्यांना चौकात आणून सगळ्यांसमोर सांगायला पाहिजे की तुम्ही आम्हाला रिडिंग दिलं तर ते चुकलं. तुम्ही आम्हाला सांगितलं 7:30 आम्हाला काही झालं नाही माझं, तुम्ही का घाबरवलं, माझ्या आयुष्याशी का खेळलं, तुम्ही विचारलं तर कोणी नाही. कोणी उठावं, टी व्हीवरून 2 वाक्य सांगावी, ज्योतिष म्हणून मिरवावं, 100-100 रुपये फी घ्यावी, असं नाही करायचं. त्यांना शास्त्र समजून सांगा. मग त्यांना शनी माऊली वाटायला लागते की ही माझी आई माझ्यासाठी पहाटे उठते, मला चहा करून देते, मला अभ्यासाला बसवते, कठोर आहे, झोपू देत नाही, हेतू काय, वरच्या येतेचा. तसं मला शनी माऊली वरच्या येतेत घालायला बसलेली आहे, जीवाला शिवाचं रूप दाखवायला बसलेले आहे. पण ते इतकं सोपं आहे का. लोखंडाचे चणे खायला लागतात तेव्हा ब्रह्मपदे नाचायला मिळतं. बहुत सुकृताची जोडी त्याने विठ्ठल यावेळी. मग या 30 वर्षात एकदा 7:30 मोका येतो आपल्याला, स्वच्छ होतो आपण, सगळं मन शुद्ध होतं. काय म्हणत होता हा माझा जोडीदार आणि माझा दीर आणि माझी नणन, काही नाही, सगळे स्वार्थापुरते एकत्र आलेले आहेत. जोवरी पैसा तोवरी पैसा. आणि मग असं एक उदाहरण गजानन विजयमधलं नाही का, एवढा चांगला तरुणाबाण शेतकरी महारोग झाला. महारोग झाल्यानंतर ठीक आहे, बाकीचे लोक जन्मभर साथ दिलेली बायको पण जवळ येत नाही. आणि त्यावेळी त्याला कळले, सगळ्या लोकांनी मला टाकले, आपण गजानन महाराजांकडे जाऊ. खुरडत तिथे गेल्यानंतर गजानन महाराज कसं ताबडतोब कृपा करणार नाही, परीक्षा तर घेतील, शुद्ध करतील, सेवा कर. सेवा केल्यावर त्याचं अंग सगळं जेव्हा बरं झालं तर हे लोक न्यायला आले. तर तो काय म्हणाला, मी जन्मजन्म फसलो तुमच्या मायेमध्ये, आता या माऊलीचे चरण धरलेत, आता सोडणार नाही, बस तुम्ही सुखाने संसार करा, माझा पैसा बिसा सगळं घ्या, या चरणाचे काय आनंद आहे मी अनुभवला आहे. हे शनीमुळे होतं. ही शनीची उदात्त बाजू ज्योतिष का नाही सांगत, कारण त्यांचा पैसा जातो. म्हणून एक दंडक आहे, भविष्य सांगून पैसा घेऊ नये. तुम्ही भविष्य सांगा,
त्या माणसाला जर वाटलं ना मी तुमचा एवढा वेळ घेतला आहे, ठीक आहे, अमुक ट्रस्टसाठी तुम्ही करा, गोरगरिबांना काय मदत करायची तर करा, फळाची टोपली द्या, मी हॉस्पिटलमध्ये नेऊन पोचवतो, ह्याने फार शनीची प्रसन्नता मिळते. आणि मग अक्कलकोटचे स्वामी महाराज या आमच्या मी मराठीवर जेव्हा दिसतात आम्हाला बुधवार गुरुवार आणि हसतात ना असे मजेशीर, त्याला किती बरं वाटतं आपल्याला, ते शनी महाराज. मगाशी मी मारुतीची एक कथा ज्याचा उल्लेख केला, तर असं मारुती हा ब्रह्मचारी आहे, मग त्याच्या वाटेला हा शनी जातो, यांच्या नात्यात काही अर्थ आहे? जो जन्माला आला, नरयोनीला आला, त्याला 7.5 अटळ आहे. 7 चिरंजीवांपैकी ते चिरंजीव आहेत. गुरुंना सुद्धा शनीने सोडलं नाही. शनी महाराज जेव्हा गुरूंच्या राशीला आले त्यावेळेला त्यांना जी आवडत नाही अशी एक गोष्ट घडली, तर ते म्हणाले 7.5 वर्ष येऊ नका, फार होतं वगैरे वगैरे. झालं ते, 1.25 प्रहर आले. पण त्याच्यात जो एक त्यांना अहंकार झाला, 1.25 प्रहर मी बघता बघता घालवीन, मग तो शनी काय करील, हा अहंकार पण त्यांना आवडला नाही. मला अहंकार नाही, हा पण अहंकार असू नये. तसं मारुती महाराजांचं झालं. मारुतीरायाने येऊन म्हणाले, मारुतीराया तुम्हाला 7.5 येणार, आता कशा पद्धतीने आम्ही ते देऊ तुम्हाला. हे का विचारलं त्यांनी, तर रामप्रभूंचा भक्त, एकवचनी एकबाणी ते सगळं आहे, ब्रह्मचर्य आहे, स्वामीनिष्ठा, अपार निष्ठा, ह्याच्या वाटेला जाता शनी पण 10दा विचार करतो. मारुतीराय निर्भीड म्हणे तुम्हाला काय पाहिजे ते करा, पण आम्हाला सध्या रामप्रभूंना घेऊन खांद्यावरनं जायला लागतं उड्डाण करून. खांद्याला काय झालं ते याद राखा. हे प्रत्यक्ष शनीला दम भरणारं दैवत आहे. पण सध्या मला डोक्याचं काम काही नाही आहे, तर डोक्यावर बसून 7.5 पुरी करा. 7.5च्या काळात मस्तकाचा खूप दाह झाला, म्हणून जो तेल वाहील मारुतीला त्याचे 7.5 सौम्य झाले म्हणताना एक्सप्लेन करत नाहीत. आपल्याकडे फार मोठी शोकांतिका म्हणजे धर्ममार्तांडाने सुद्धा काही खुलासे केले नाहीत. बाबा वाक्यम प्रमाणम. मारुतीवर तेल वाहताना त्या मारुतीरायाच्या निष्ठाअंगी बाणवा, ब्रह्मचर्याअंगी बाणवा, त्याचं बळ आणा अंगी, हा सगळा संदेश आहे. बदा तेल ओतून काय होणार आहे. आणि मग मजा येते. पण शिंगणापूरला बघतो असे लोक लुंगी लावलेले असतात, तेल वाहतात त्या मारुतीला, सारखं तेल वाहून शनिदेवांना पडतात माणसं तिथे. पण शिंगणापूरून आलेल्या मनुष्याला काही फायदा झाला काय म्हटलं, अरेस्ट पण झाली त्याला आल्याबरोबर. तुझी कर्म आहे ते तेल वाहून जाणार नाही, तुझी कर्म तुझ्या आचरणाने सुधार. आमच्या ज्योतिषशास्त्राची मोठी शोकांतिका, कोणीही ज्योतिषी धर्माधिष्ठित भविष्य सांगत नाही. तुम्ही आता शनी शिंगणापूरचा उल्लेख केलात, नुकतंच जाण्याचा योग आला तेव्हा थोडा एक राग आला मला. हो, मला माहिती आहे का आला तो. का बायकांना जाऊ देत नाही. तिथे स्त्रियांना त्या चौथऱ्यावर चढण्याची हे नाहीये, असा भेद का? संपदा वाडीला पण तेच आहे. नरसोबाच्या वाडीला तर बाहेरच्यांना पण आत जायला देत नाहीत. एक लक्षात ठेवा, ज्या स्थानात जे नियम आहेत आपण पाळावेत. का म्हणून विचारायचं नाही, काही कारणास्तव त्यावेळी ह्या पडलेल्या आहेत पद्धती. त्या देवाचं एक विशिष्ट काही जे काय आहे त्यांची पद्धत ते पाळलेलं उत्तम. आणि दुसरं, स्त्रीच्या बाबतीत स्त्रिया खूप छान आहेत, दर्शनं घेत आहेत, पण तिथे उभे असलेले पुरुष त्यावेळी तसेच असतील असं नाही. अत्यंत वाईट अशा तऱ्हेची धक्क्याबुक्की तीर्थक्षेत्री पण मवाली लोक करतात बायकांना. तर तू जे म्हणते जाता येत नाही, बघायला गेलं तर एखादी विरक्त स्त्री तिथे गेली तर काही होणार नाही. पण एक नियम पाळून ठेवले आहेत, त्या नियमाला एक महत्त्व द्यावं. किंवा तिथले जे लोक आहेत त्यांचे काही हेतू असतील, काही असो, तिथे जाऊन सगळी वादावादी करून खळबळ माजवण्यापेक्षा शांतपणे विचार करा, मला शनिदेवांचं दर्शन होतं, इथे स्थापना मी केली आहे त्यांची, इथून मी नमस्कार करते, इथे बसून मी नरसोबाच्या वाडीला जातो, पादुकांना बघतो आणि सांगतो संपदा सुरू कर, माझ्या महाराजांना मी आणले आतमध्ये. ही श्रद्धा आपण झाली तर मग आपल्याला हा प्रॉब्लेम होणार नाही. काही दिवसांनी होईल सुद्धा कदाचित. तुझं मागणं आता शनिदेवापर्यंत पोचलं असेल, ट्रस्टी नियम काढतील, हरकत नाही, बायकांना पण येऊ दे. लेट अस होप सो. नियमांमध्ये बांधले गेलेल्या काही रूढी आपल्याला पाळायला लागतात, पण या बिचाऱ्या शनीला मात्र त्याची दृष्टी नेहमी वक्री असते असंच म्हणतात. त्याचं कारण किती चुकीचं आहे किंवा ते म्हणणं चुकीचं आहे हे आता पटतंय. शनी महाराजच तुम्हाला धन्यवाद म्हणतील, कारण हे काय चाललंय, लोकांच्या मनात माझ्याविषयी असे समज का ते दूर होत आहेत. मला सांगा की शनी या ग्रहाचा कुठल्या विशिष्ट मानवाच्या देहाच्या अवयवावर ताबा असतो किंवा परिणाम होऊ शकतो? त्यापूर्वी थोडा एक खुलासा करतो. शनी कुंडलीत कुठे आहे त्याच्यापेक्षा कुठे पाहतोय
म्हणजे शनीला दृष्टी आहेत, प्रत्येक घराला दृष्टी आहे. शनीच्या दृष्टी 3, 7, 10. पण शनी प्रथम स्थानात असेल तर प्रथम स्थानाने दाखवलेल्या गोष्टीपेक्षा तृतीय म्हणजे बंधुभावंड, छोटे प्रवास, सप्तम स्थान म्हणजे आपला जोडीदार, मॅरिड लाईफ, आणि 10वं स्थान म्हणजे उद्योगधंद्याचं, वडिलांचं स्थान, तिथे जास्त त्याचा प्रभाव दिसतो. आता विचार कर, लग्नी शनी आहे प्रथम स्थानात आणि त्याची 10वी दृष्टी पितृस्थानावर पडली आहे आणि त्याचे वडील आजारी तरी पडले किंवा गेले, तर शनीमुळे गेले असं सर्रास बेजबाबदार विधान वापर. पितृवियोग झाल्यानंतर त्या मुलाची जी अवस्था होते, जबाबदाऱ्या पडतात, टक्के टोणपे खात समाजाचा सगळा विरोध सहन करत तो मोठा होतो, स्वयंभू करतो शनी. मग शनीसुद्धा असं काही करतो असं तुम्ही मानलं तर हेतू काय त्याच्यामध्ये? तुम्हाला स्वयंभू बनवणं, ब्रह्मपती नाचायचे, लोखंडाचे चणे कसे पचवले पाहिजेत हेच शनी दाखवणार. असा सगळा शनीने अंतर्मुखतेचा भाग पण येतो. मग अशा गोष्टी मी पाहिल्यानंतर मला लोक म्हणायचे, बघूया एके दिवशी तू वेडा होशील. अरे ह्यासाठी वेडं होणं हे भाग्य आहे, स्वामींसाठी वेडं होणं केवढं भाग्य आपलं. पण लक्षात ठेव, स्वामी काय किंवा गजानन महाराज काय, आज सिरियलमध्ये आपण बघतो, अंगावर वस्त्र भान नाही, भस्म लावलेलं आहे, कशाचे भान नाही, अंतराळाकडे बघतायत, आपल्या हसतायत, भक्तांवर अलोट प्रेम करतायत. ह्याचं जे आपल्याला खुलासा होतो ना की बाहेर दृष्टीच नाही, आत रमून गेलेले लोक आहेत, तसं शनिदेवांचं तुझ्या लक्षात आलं असेल. मी शुक्रावर बोलताना जेवढा प्रसन्न नव्हतो तेवढा शनीवर बोलताना प्रसन्न आहे, कारण ती आपली माऊली आहे, अंतर्बाह्य आपल्याला पण सुधारते. मग शनीचे हे होण्यासाठी एक रत्न सांगतात. शनी जर तुमच्या पत्रिकेत असेल विशिष्ट स्थानी तर त्याच्यात किती तथ्य आहे? शनीचा नीलम म्हणजे शहाण्याने रिस्क घेऊ नये. शनीला लाचलुचपत आवडत नाही. पण एखादा मनुष्य नीलम वापरतो आणि त्याला प्रचंड तो लाभू शकतो. पण तो खरा शनिप्रधान माणूस असेल ना तर हे सगळं वैभव सुद्धा त्याला नको वाटतं. न लगे मुक्ती धनसंपदा संत संग देई सदा, तो विरक्तच होतो. विरक्तीचा आनंद नरसिंह सरस्वतीने घेतला, ज्ञानेश्वर महाराजांनी घेतला, एकनाथ महाराजांनी घेतला. तो मकर कुंभवाले घेऊ शकतात त्याने अभ्यास केला तर. त्याच आनंदासाठी शनी महाराजांची योजना आहे. नरदेहाची जी उद्दिष्ट आहेत करेक्ट, त्या मार्गावर नेणारा हा शनी ग्रह आहे. बरोबर शब्द वापरतेस ग तू. हळूहळू थोडं. पण आज आपण इथेच थांबूया. नमस्कार.